मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळी सुरुवात केली। तर मी आता जिमवरून आले, त्यानंतर आंघोळ झाली। तर आता मुलाचा डबा बनवायचा आहे ना। मटकी भिजवले होते मी 2-3 प्रकारच्या, हुलगे, मठ आणि मूग। तर त्यातलीच एक मटकी करते मी मस्त मोडाची। आता त्याला कोरडी आणि ओली पण करावी लागते, कारण फौजी साहेबांना कोरडी भाजी जमत नाही, त्यांना ओली भाजी लागती। तर चला आता मी स्वयंपाक करून घेते पटपट, मुलाला परत उशीर होते कॉलेजला जायला। आणि सकाळ सकाळ खूप वारं सुटले आज, सकाळी वारं सुटते आणि संध्याकाळी पारच बंद होतं। तर आपण हे मूग, हुलगे आणि मठ ठेवले होते ना बांधून, तर खूप छान याला मोड आले आता। हे बघा, हे बघा किती छान मोड आलेत। हे मूग आहेत, तर हे पा हुलगे, याला तर किती छान मोड आलेत। आणि मटकी मी रात्रीच केली होती, त्याच्यामुळे दोनच आहेत आता। तर हे नाश्त्याला कच्चं खायला पण छान लागतं। तर आता मुगाची मटकी मी कोरडी करणार आहे मुलाला डब्याला द्यायला, आणि ही हुलग्याची मटकी न मोड आलेली पातळ बनवणार आहे अगदी आमच्या गावच्या पद्धतीने। तर हुलग्याच्या उसळीला आम्ही कढाण म्हणतो, हुलग्याचं कढाण। तर त्याला आम्ही कांदा टोमॅटो वगैरे काहीच नाही घालत, शेंगदाणे, लसूण, जिरी मोहरीची फोडणी, लाल मिर्च पावडर असं घालतो। तर इतकी छान होती ना, बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर असं चुरून खायला, आणि आपण चपाती बरोबर पण खाऊ शकतो। तर ती भाजी कशी करायची ते पण मी पुढे तुम्हाला दाखवते। पण आता सगळ्यात आधी मी मोड आलेल्या मुगाची कोरडी भाजी बनवते। तर त्याला कांदा थोडासा परतून घेते, जिरी मोहरीची फोडणी देऊन। कांदा परतला की मग त्याच्यामध्ये मी टोमॅटो घालते, टोमॅटो परतला की मग लाल मिर्च पावडर, थोडासा कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद घालते, आणि मोड आलेले मूग घालायचे त्याच्यामध्ये, थोडंसं परतून घ्यायचं आणि पाण्याचा शिपका मारायचा न झाकून ठेवून द्यायचं मंद आचेवरती। तर 5-10 मिनिटातच एकदम मस्त भाजी तयार झाली जाते। पातळ भाजी दिली ना मुलाला डब्याला, असं वाटतं त्याची पुस्तकं खराब होते। थोडंफार जर बॅगमधून असं गळालं ना, तर सगळ्या पुस्तकांची वाट लागायची, त्याच्यामुळे मी असं कोरडीच भाजी देत असते त्याला। आता फौजी साहेबांचे मोठे भाऊ आहेत ना, त्यांनी गावाकडून गव्हाचं एक पोतं टाकून दिलं आहे गाडीमध्ये। तर ही गाडी गावाकडूनच आलेली आहे आणि ओळखीचीच आहे ते भैया पण। तर शेतामध्ये आमच्या गहू झालेत, बरेच गहू ज्वारी असं बरंचसं करत असतात ना ते। तर फौजी साहेबांचे मोठे भाऊ बोलले, विकत नको घेऊ गहू आता, कारण शेतामध्ये भरपूर झालेत ना, तर एक पोतं मी टाकून देतो गव्हाचं। तर गहू आलेत गावाकडून, आता फौजी साहेब आणि आकाश ते उतरून घेतेत। हा, हा, निसत आहे हातातून ना। आत घ्यायचं, टेरेसवर घेऊन आत्ता टाका फक्त, आहे की नाही, ओढ आतमध्ये। तर गावाकडून हे भाऊ आले होते गहू घेऊन त्यांच्या गाडीमध्ये, आणि दूधवाला पण आला। तर दूध पण आमच्या गावाकडूनच लावलेलं आहे ना आम्ही। तर त्या दादाला दूध घालायला 12-1 वाजते केडगावमध्ये, सगळीकडं फिरून फिरून त्याला दूध घालावं लागतं ना। तर त्याला म्हणलं दोघं पण आलेत अनिशा, तर मी पटकन चहा पाणी करते तुम्हाला। मग त्यांना थोडंसं बसवलं, पटकन मी चहा केला, त्यांना चहा दिला। सगळ्यांचं चहा पाणी नाश्ता सगळं आवरलं, त्यानंतर थोडंसं किचन पुसून घेते आणि स्वयंपाकाला लागते। तर असं किचनवर थोडासा जरी राडा असला ना, मला काम करायला अजिबात काही सुचत नाही, खूप गडबड होती। तर हे पासा थोडासा स्प्रे मारला ना मी, हा घरी बनवलेला आपला, तर किचन एकदम क्लीन निघतं। तर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा स्प्रे कसा बनवायचा घरीच ते दाखवलेलं आहे आणि सांगितलेलं आहे, पण मी परत परत सांगत असते, कारण हा स्प्रे ना आपण घरी बनवलेला इतका भारी आहे ना, किचनवरचे तेलकट डाग, चिकट डाग सगळं निघतं। म्हणजे किचनच्या वरच्या ज्या फरच्या आहेत ना, त्या सुद्धा एकदम चकाचक निघतात, मेनचं डाग अजिबात राहत नाही।
तर मी काय करते, एक मग्गाभर पाणी घेतलं ना, त्याच्यामध्ये 1 चमचाभर खाण्याचा सोडा, 2-3 चमचे व्हाईट विनेगर आणि 1 चमचाभर आपलं भांडे घासायचं लिक्विड सगळं मिक्स करायचं व्यवस्थित आणि स्प्रे बॉटलमध्ये भरायचं. तर असा घरी बनवलेला स्प्रे ना आपण थोडासा जरी मारला आणि कोरड्या कपड्याने पुसून घेतलं ना, एकदम चकाचक निघतो आपला किचन वाटा. किचन वाट्यावरच्या फरच्या, फर्निचर आणि आपले काचा असतात ना, आरसे, ते तरी लय भारी निघत आहेत. तर हुलगे मी असं मोड आणायला ठेवले होते ना, मोड छान आले होते. तर हुलग्याची उसळ आहे ना, मी आता ही कुकरला शिजायला घालते, कारण हुलगे थोडेसे हार्ड असतात ना, त्याला शिजायला वेळ लागतो. आणि मठाची जी मटकी असती किंवा मूग असतात, त्याला जास्त वेळ नाही लागत शिजायला, त्यामुळे ते कढईमध्ये शिजवले तरी पण चालतं. पण याला कुकरलाच लावावं लागतं थोडंसं, म्हणजे पोटं वगैरे दुखणार नाही, छान शिजलं जाईल. तर जास्त नाही, पण 2 शिट्ट्या तरी काढून घ्याव्या लागतात याला. तर कुकरमध्ये मी ते धुवून घातले हुलगे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे मीठ घातलं चवीनुसार, थोडंसं तेल घातलं, थोडंसं पाणी घालून 2 शिट्ट्या काढून घेते. आणि आता कुकरला हुलगे शिजत आहेत, 2 शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत मी आता हे चहा पाण्याचे नाश्त्याचे भांडे घासून घेते. म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर जास्त भांडे पडणार नाही, पटपट आवरून जातं. तर असं घरातल्या कामाला, भांड्याला, धुण्याला फौजीसाहेब म्हणतात एक बाई लावून टाकतो. पण मला असं आपल्या घरातले भांडे, कपडे दुसऱ्याला धुवायला द्यायला अजिबात आवडत नाही, कारण पहिल्यापासून सवयच नाही ना, ते खूप कसतरी वाटतं. त्यामुळं मी असं भांड्या धुण्याला बाई लावत नाही आणि माझ्याच्याने जेवढं होतंय, जसं होतंय ना, तसं मी करत राहते. आता उन्हाळ्यात आहे ना, किती नाही म्हटलं तरी आपण खिडक्या उघड्या सोडतोच हवा येण्यासाठी. आणि किचन पण इतक्यात जरा खराब झाल्यासारखं झालंय, धूळ बसल्यासारखी झाली. आणि महिन्यातून एकदा आपलं किचन क्लीन हे झालंच पाहिजे थोडंसं. मग जास्त वेळ झाला ना, तर किचन क्लीन केलेलं मग ते मिनजट व्हायला लागतं. तर आता किचन क्लिनिंगला आलं आहे मी. आता शनिवारपासून किचन क्लिनिंग करायला लागणार आहे. तर हे भांडे घासून झाले आणि आता किचन पुसून घेते. तर असं जे पाण्याचे डाग पडतात ना बोरचे, कधीमध्ये आम्ही पाणी वरती चढवतो ना, बोरचे डाग पडले ना, जे आपण स्प्रे बनवलेला आहे ना घरी, त्यांनी जर पुसून काढलं ना, अजिबात डाग राहत नाही आपल्या किचनवर. आता भांडे घासून झाले, किचन क्लीन झाला सगळा. आणि मग माझ्या लक्षात आलं की मला आता माठ पण धुवायचा होता. तर लागले मी पुन्हा आता माठ धुवायला. खालची गडवणची थोडीशी घासून काढते, कारण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी साचतं ते खाली टपकलेलं माठातून. तर ते शेवाळ्यासारखं होतं, ते घासते आणि माठ पण स्वच्छ धुवून तो भरून ठेवते. आता माठातलं पाणी ना उन्हाळ्यात तर खूप चांगलं प्यायला, थंड पण असतं. आणि आपण उन्हाळा गेला ना, थंडीमध्ये, पावसाळ्यामध्ये आपण 12ही महिने याच्यातलं पाणी पिलं ना, तर खूपच चांगलं. पावसाळ्यामध्ये, थंडीमध्ये पण आपण असं साधं पाणी प्यायला गेलो ना, तर आपण 1च ग्लास पाणी पिऊ. पण माठातलं पाणी प्यायला लागलो ना, तर एका ग्लासऐवजी आपण 2 ग्लास पाणी पिऊ. इतकं छान लागतं पाणी माठातलं. आणि हा माठ आहे ना, मी संध्याकाळचंच भरून ठेवत असते, म्हणजे सकाळपर्यंत पूर्ण थंड पाणी झालेलं असतं आणि दिवसभर थंड पाणी पुरतं आणि पुन्हा संध्याकाळी मी हा माठ भरून ठेवत असते. तर असं मोठा माठ आणला नाही ह्यावेळेस मी, तर पाणी भरपूर होऊन जातं, अजिबात संपत नाही. आता कुकरला मी हुलगे लावले होते, तर 2 शिट्ट्या झाल्या, कुकर उतरलाय मी. कुकर थंड होईपर्यंत वाटण भाजून घेते. तर वाटणाला इथं काही नाही जास्त आपल्याला लागत, लसण, शेंगदाणे लागतात. तर शेंगदाणे थोडेसे भाजून घेते, तोपर्यंत लसण पण सोलते. आणि नवीन लसण आहे ना, तर त्याला असं जास्त काही सोलावं लागत नाही. वरचे थोडेसे टारपलं काढले की ते आतमधले टारपले राहिले तरी पण चालतं. आता शेंगदाणे भाजत आले ना, त्याच्यामध्येच घातला मी लसण पण थोडासा गावळा भाजून घेतला शेंगदाण्यामध्ये. आता प्लेटमध्ये थोडंसं उतरून म्हणजे काढून घेतलं मी शेंगदाणे. ते थोडंसं थंड झाल्याशिवाय मिक्सरला वाटता येत नाही ना. आता वाटण थोडंसंच आहे, त्याच्यामुळं मिक्सरचं छोटं भांडं घेतलंय मी आणि त्याच्यामध्येच आता शेंगदाणे आणि लसण घातलंय. आता थोडं पाणी घालत आपल्याला एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची याची. आता आमच्या इकडे ना तुरीचं कढण करायचं म्हणलं ना, तर लाल मिर्च पावडरच वापरतात. आणि असं उतवळीचं कढण, उतवळीची उसळ करायची म्हणलं ना, तरी पण लाल मिर्च पावडर वापरतात.
आता जिरी मोहरीची फोडणी दिली मी, त्याच्यामध्ये घालते थोडीशी हळद आणि 1-1.5 चमचा लाल मिर्च पावडर घातली. जसं तिखट लागतं त्यानुसार आपण लाल मिर्च पावडर घालायची. आणि हे हुलगे शिजून घेतलेत ना मी मोड आलेले कुकरला, तर ते घालते याच्यामध्ये. आणि आपण वाटून घेतलंय ना लसण आणि शेंगदाण्याचं बारीक पेस्ट, तर ती पण घालायची याच्यामध्ये. तर हुलगे शिजायला मी थोडंसं मीठ घातलं होतं, पण आता चेक करून आपल्याला पुन्हा थोडंसं घालायचंय. तर मोड आलेल्या उतवळीचं कढण किंवा उतवळीची उसळ म्हणलं तरी पण चालेल. तर आमच्या इकडं असं उतवळीचं कढणच म्हणतात, पण काही ठिकाणी उसळ पण म्हणतात. तर जे म्हणत असतील ते पण छान होतं बरं का. तर आपण असं बाजरीच्या भाकरीबरोबर चुरून खाऊ शकतो, ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर जरी खाल्लं तरी पण छान लागतं. तर आम्हाला तर ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबरच हे आवडतं. आणि फौजी साहेबांना याच्यामध्ये ना टोमॅटो, कांदा हे टाकलेलं अजिबात आवडत नाही. एकदम आमची गावची जी रेसिपी आहे ना, सासूबाई, माझी आई, आजी करायच्या त्याच पद्धतीने मी हे अजून पण कढण किंवा उसळ करत असते. त्या दिवशी मी हुलगे भिजवले होते ना, मोड छान आले होते त्याला. त्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवले होते. अर्धी हुलग्याची भाजी मी कोरडी केली होती मुलाला डब्यासाठी आणि अर्धी तशीच ठेवले होते फ्रीजमध्ये. ते आता करते मी. तर 1-2 ताई बोलल्या होत्या की ताई तू हुलग्याची भाजी कशी करत असते, आम्हाला पण दाखव. तर म्हणलं चला तुम्हाला पण दाखवते आता. तर मुलाचा डब्बा दिला, त्यानंतर बाकीचा सगळा स्वयंपाक झाला. थोडेसे भांडे होते घासून घेतले आणि आले मी आता टेरेसवरती. मस्त लोंबले याच्यात आहे ना, त्याच्यात डायरेक्ट याच्या 2-4 मुळ्या आहेत त्याला टाकून द्यायच्या. छान येतं. मनी प्लांट पण छान आहे. दुसऱ्याच्या ट्रान्सफर करावं लागेल, याच्यात करू ट्रान्सफर है ना. मला असं झाडं निळल्याशिवाय करमत नाही, झाडं निळावं लागत. कापला होता गोष्टीच्या किती फुटलाय बरं बघा ना. एक साईडचं काढावं लागेल गाडी. फुटलं बरं का आणलेलं तुम्ही. हे बघा ना, वाव कसलं भारी झालंय जेड प्लांट. एक कटिंग लावली होती याची फक्त, किती छान झालंय बघा ना, किती छान ट्री झाली याची जेड प्लांटची. आणि क्रासूला, क्रासूलाची पण कटिंग लावली होती, ती पण छान झाली. फुटायला लागले मस्त. रबरचं एक झाड खाली गेलं ते छोट है ना, यातलं एक घेऊ खाली हॉलमध्ये घेते. किती मोठाले पानं झालेत. आता याचे पानं थोडे पुशीते आणि आतमध्ये हॉलमध्ये ठेवते याला. आणि याचे पानं किती मोठे झाले. हे पण कटिंगच लावले होते बर का. बापरे कसलं पान झालंय. म्हणजे पुसावं लागल. हे काय धूळ बसली याच्यात. लय मोठे पान झाले. हे बघा ना, पान आहे का, पान आहे. याच्याकडे म्हणजे याच्या कटिंग कापून मी तिकडे लावल्या होत्या, पण आता हे छान फुटले परत आणि ते आता खूपच डेंजर झाले. मस्त झाले. जेड प्लांटची कटिंग लावली होती, किती छान फुटली ना, मस्त. वरणी होती माझी, वरणीमध्येच लावून दिलं. पण छोटे छोटे लावलेत मी जेड प्लांट. हे पहा, असं गवत काढावं लागतंय. गवत आले याच्यात, आले
झाडांची निळणी चालली बाबा थोडीशी. माझ्या झाडाला निळीची ना, कशी झाले कशी नाही झाले. हा ना. दुपारी जेवण झाले, मी थोडासा आराम केला, त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी शूट घेते मी आता. आणि सागर जात असतो संध्याकाळी फिरायला ना, तर तो पण फिरून आलाय आता. तर मी टेरेसवरती आहे. छोटे छोटे झाडांकडे असं लक्ष द्यावं लागतं, कोणत्या झाडात काय झालंय, पाणी जास्त झालं कमी झालं, कोणत्या झाडामध्ये गवत उगलंय ते पण काढावं लागतं. तर लहान लेकरासारखं झाडांची काळजी घ्यावी लागते अशी. आणि त्यातली त्यात उन्हाळा म्हणलं का अजूनच काळजी घ्यावी लागते झाडांची. तर रोज असं थोडंफार का होईना निळणी केल्याशिवाय झाडांची मला करमत नाही. तर चला, आजचा व्हिडिओ मी तर सेंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. खाली द्यायचं.